थँक्यू दत्ता इंदारकर. जय हनुमान बेतवडे विपक्ष अर्जुन 11 डायगर या दोन संघांमध्ये हा सामना आजच्या पहिल्या दिवसातील तिसरा सामना नाणेफेकी जिंकली. जय हनुमान बेतवडे संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं अर्जुन 11 डायगर संघाला. सलामीवीर मैदानामध्ये सागर पाटील आणि दिनेश कुडारकर अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालाय. पेवांचा पावरप्लेचा पहिलं षटक संदीपचा वापर केला जातोय. पेवांच्या पावरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये संदीप भोईरचा इथे मात्र सामल गेम ऑन. पहिलाच बॉल सागर पाटील साठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र उडवला इनफिल्डच्या वरनं. चेंडू सरळ चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गोलीच्या रफ्तारनं पहिल्याच बॉल वरती सागर पाटील ठोकतोय चौकार. 4 धावा. पहिल्याच बॉल वरती इथे श्री गणेश ओपन झाला अर्जुन टायगर संघाचा आणि सागर पाटील चौकारानं सुरुवात केली आपल्या खेळीची. पहिल्याच बॉल वरती मागचा मॅच काय बालविपक्ष सागाव काय खेळ केला. बिबनेर वेगनाथ कोहलीनं एक अष्टपैलू केला आहे. चांगली खेळली गेली 41 धावेची या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेनं चेंडू कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बंबल झाले. इथे मात्र चेंडू जाईल चौकार आणि सागर पाटीलच्या बॅट बंदाला हा दुसरा चौकार. 4 धावा. आणि दुसऱ्या बॉलवरती केलं चौकार दाखवलाय. काय फलंदाजी. इथे मात्र थोडी खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटली बेतवडे संघाच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. इथे मात्र 3 बॉलवरती 3 चौकार लगवेल का या स्पर्धेची पहिली हॅट्रिक नावी करेल का सागर पाटील या मैदानावरती. 2 बॉलवरती 2 काय फडक्यामध्ये ताकद होती कलात्मक खेळ करतोय सागर पाटील आपल्या संघासाठी. या षटकातील पुढचा बॉल इथे मात्र क्लोज कीपिंग पाहू शकाल सागर पाटील साठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुढचा बॉल सागर पाटील साठी. आता फुलटॉस आहे. चुकीला माफी नाही. फेकून दिलाय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. हा विमर बॉल नो बॉल. हा षटकार 6+1 सागर पाटील टोकतोय. हा षटकार 6 धावा. इथे मात्र संदीप भोईरला 2 चौकार दाखवल्यानंतर इथे गोलंदाजाने फेकला फुलटॉस. तर असे चेंडू आपण फेकाल ना तर आपल्याला सरळ चेंडू मात्र इथे मात्र षटकाच्या बाहेरच बघायला भेटेल. कारण की एका अष्टपैलू खेळाडू आहे सागर पाटील. किती एक वर्षाचा अनुभव आहे. इथे विमर चेंडू फ्रीट असेल सागर पाटील साठी. आता षटकारानंतर या फ्रीट चेंडू या षटकातील पुढचा बॉल सागर पाटील साठी. आताचा बॉल सुरेख आहे. इथे मात्र चेंडू सरळ आलाय लॉंग ऑनला. तिथे थोडे क्षेत्ररक्षक होत आहेत बंबाल. याचा फायदा उचलला 2 फलंदाजानं केला जात आहे. धावा पूर्ण 2. इथे कुठेतरी मी म्हणेन थोडी खराब क्षेत्ररक्षक बघायला भेटली. पहिले चेंडू कव्हरला थोडे खराब क्षेत्ररक्षक झालं त्यानंतर लॉंग ऑनला आणि या दुहेरी धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा पुढे जात आहेत. 17 धावा. 17 धावा धावपलकावरती. खतरा कोणाला बसेल या मैदानावरती. अर्जुन 11 टायगर संघाला की जय हनुमान बेतवडे संघाला. इथे गोलंदाजी थोडी मागणी बघायला भेटली संदीपच्या माध्यमातून. आताचा बॉल फक्त सफल झालाय. काय फडका होता. या फडक्यामध्ये ताकद नव्हती फक्त कलामृती होती. चेंडू सरळ जातोय यावेळी लांब बॉडी लाईनच्या बाहेर. सागर पाटीलच्या बॅटमध्ये दुसरा षटकार.
मात्र धावपलकावरती धावा 23. 2 चौकार त्यानंतर 2 षटकार. सागर पाटीलला इथे थांबवणं गरजेचं असेल या जय हनुमान बेथवडे संघाच्या बाजूने. या षटकातील पुढचा बॉल, अर्थाचा बॉल, सुरेख पद्धतीने एक ॲब्सोल्यूट सिलेक्शन. इथे लॉंग बॉलचा क्षेत्ररक्षण बिन विकेटला आलाय. चेंडू उचलेल फेगेल तोपर्यंत केला जात आहे. धावा पूर्ण 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा दुहेरी अंकामध्ये 25 धावा. 25 धावा धावपलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिला P1 चालू आहे आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. काय फलंदाजी केली, सलामीला आला, त्यानंतर त्याचा बॅट मध्ये 2 षटकार 2 चौकार बघायला भेटले. तो सागर पाटील अजूनही मैदानामध्ये आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. किती धावे अजूनही आपल्या संघासाठी काढेल. आताचा बॉल फुलटॉस आहे. आता चेंडू सरळ चाललाय बिन विकेटच्या रिझन मध्ये. 1 बाउन्स. इथे आउटफील्ड थोडी का पास आली, खराब होती, मात्र चेंडू अडवला जातोय आणि केल्या जात आहेत या धावा पूर्ण 2. 2 धावा केल्यात. बघा चेंडू फोडा आला आणि षटक क्रमांक संपलं पहिलं. आणि पहिल्या षटकामध्ये कशी मात्र या वेळेला खेळावं त्याचं उदाहरण दिलं सागर पाटीलनं. आणि पहिल्या षटकामध्ये धावा केल्या संदीप भोईरनं 27. घ्यावी चरणी ही वंदना. वक्रतुंडा हे लंबोदरा रे तुझे वेड लागू जे साऱ्या जना. पहिल्या षटकाचा P1च्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या संदीप भोईरनं 27. इथे मात्र काय खराब गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. मात्र सलामीला आलेला फलंदाज सागर पाटीलच्या बॅटमध्ये 2 षटकार 2 चौकार बघायला भेटले. आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या अर्जुन 11 टायगर संघासाठी 27. 27 धावा पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचा योग्य वापर मी म्हणे खास करून सागर पाटीलच्या फलंदाजीवरती बघायला भेटला. आणि आता मात्र सांगी कोड्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज अजय पाटीलचा वापर केला जातो. आता मात्र प्रथम स्ट्राईकला असेल तो मात्र दिनेश कुटारकर असेल स्ट्राईक. या षटकातील पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज होईल दिनेश साठी. राईट मोर द विकेट. आताचा बॉल उडवलाय, शफल झाले, चेंडू सरळ चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स इनटू द रॉफ. इट इज अ 4 रन्स. गुड शॉट. तर चौकारला खेळाची सुरुवात केली दिनेश कुडाळकरनं. या षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल उलटा पॉल्टॉस उडवलाय, सरळ चेंडू चाललाय डाऊन द ग्राउंड से ड्राईव्ह. आता दिनेश कुडाळकर टोकतोय षटकार साधा. गुड शॉट. भक्तीचा जागर केला दे प्रधान तू आता. आता मात्र षटकार इथे ठोकतोय. पहिल्याच बॉलवरती चौकारानं केली सुरुवात केली होती दिनेश कुटारकरनं. आता मात्र ड्रॉप टॉस बॉलला पाठवलं जात आहे स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून षटकार. या षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल सुरेख आहे इथे मिड ऑनला, तिथे क्षेत्ररक्षण थोडे झाले बंबल. आता चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. दिनेश कुटारकरच्या बॅट मारला हा दुसरा चौकार. गुड शॉट.
इथे मात्र आक्रमण आणि फक्त आक्रमण. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं सागर पाटीलनं. आता दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण करायला सुरुवात केली मी म्हणेन फलंदाज दिनेश कुडारकरच्या माध्यमातून. दिनेश कुडारकरच्या माध्यमातून 3 चेंडूवर समाविष्ट केला, ज्याच्या बॅटमध्ये 2 षटकार, दोन चौकार आणि 1 षटकार बघायला भेटला. तो दिनेश कुडारकर इथे मात्र या षटकातील पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज होईल. इथे मात्र गोलंदाजाला थोडे बब्बल झाली, तिथे मात्र रनअप मध्ये थोडी अडचण आली. आता मात्र या षटकातील पुढचा चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल तो दिनेश कुटारकर साठी. या षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल उडवलाय, बॅटच्या फटक्यात आलाय. काय आवाज होता या फटक्यामध्ये, अवकाशाला गवसणी घालणारा हा फटका. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर दिनेश कुटारकरच्या बॅट मधनं हा दुसरा धमाका, गुड शॉटचा धावा. आणि धावपलकावरती धावा इथे 47 धावा. काय फलंदाजी मी म्हणेन यावेळेला अर्जुन 11 टायगर संघाच्या फलंदाजाकडनं. आताचा बॉल शॉर्ट चेंडू होता, फ्रंट पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क झाला नाहीये. बऱ्याच कालावधीनं हा आला डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा 47. या दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. समोर फलंदाज एक आक्रमण दिनेश कुटारकर साठी. आताचा बॉल इथे मात्र सरळ चाललाय, लॉकॉलला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूवरती येतील तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक संपलं जात आहे दुसरं. आणि P2च्या आणि P1च्या षटकामध्ये धावा या वेळेला लागल्या जात आहेत 48. 24च्या सरसेनं या धावा उभारल्यात अर्जुन 11 टायगर संघानं. तर डीजे जय जयपालच्या माध्यमातून ऐकूया एक समुद्र संगीत. डीजे धावपलकावरती धावा 48 धावा धावपलकावरती. इथे मात्र श्री गणेशाला वंदन केलं, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना इथे मात्र पुष्पार्घ्य देऊन त्यानंतर खेळपट्टी सुरुवात केली. आणि पहिला सामना झाला होता जय गावदेवी निघू आणि भंडारली. यामध्ये भंडारली संघानं 91 धावा काढल्या होत्या आणि 92 धावेचं लक्ष ठेवलं होतं जय गावदेवी निघू संघाकडे आणि तो सामना जिंकला होता भंडारली टीमनं. इथे मात्र धावपलकावरती धावा 48. आजच्या दिवसातला उच्चांक भंडारीच्या नावावरती. आता मात्र जय हनुमान टायगर संघाची धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत 48. या षटकातील पहिलाच बॉल, इथे रिव्हर्सचा वापर. इथे मात्र रिव्हर्सचा वापर अपील जरूर केलं होतं. इथे मात्र हा आला डॉट बॉल. आता मात्र डॉट बॉल. गोलंदाज सांगी कोठे तिसरं वैयक्तिक पहिलं रेवनचा वापर केला जातोय या तिसऱ्या षटकामध्ये. पहिलाच बॉल डॉट फेकलाय. या षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल इथे मात्र रन आउट. इथे मात्र रनच्या स्वरूपात जागा सोडली होती दिनेश कुठारकरनं आणि लागणारा पहिला धक्का टीम यावेळेला अर्जुन 11 टायगर संघाला. दिनेश कुठारकर बॅक टू डगआउट.
यावेळीचा फटका उडवलाय, चेंडू सरळ चाललाय आमच्या समालोचक कक्षाच्या उजव्या साईडला षटकारचा डावा. मंदार पाटीलच्या बॅट मधनं फंजाऊसाठी आलाय आणि आल्या आल्या षटकारानं आपल्या खेळाची सुरुवात करतोय. या षटकातील पुढचा बॉल मंदारसाठी. आताचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू खाली जातो विकेट किपरच्या हातामध्ये. हा आला डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या मदतीनं धावफलकावरती धावा फक्त 54 धावा. 54 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. मी म्हणे चांगली गोलंदाजी रेवनच्या माध्यमातून केली जातीये. या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल सुरेख होता. आता चेंडू सरळ आलाय मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, थोडे बंपल झाले. इथे मात्र तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू उचलला जातोय आणि तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 55 धावा. या षटकामध्ये रेवनचा विचार केला तर चांगली गोलंदाजी झाली. 5 बॉलवरती ज्याने फक्त 7 धावा खर्च केल्या. एका फलंदाजाला दिनेश कुडाळकर 9च्या स्वरूपात बाद केलं. तो गोलंदाज रेवनच्या माध्यमातून चांगलं षटक फेकलं जात आहे. या षटकातील शेवटचा बॉल असेल. समोर फलंदाज सागर पाटील. आताचा बॉल हलक्या हाताने मात्र काय कड होती, डेंटल कट. इथे चेंडू सरळ चाललाय थर्डमॅनच्या दिशेनं. एक चौकार आणि शेवटच्या बॉलवरती आला चौकार सागर पाटीलच्या बॅटमध्ये. 4 धावा. डीजे हिरवा चोरा लेकीला पारखीला जन्माचे आई बाबा निघाली कसार बनविला. हिरवा चोरा लेकीला पारखीला. जे 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावफलकावरती धावा पाहायला गेले तर 59 धावा. पहिलं षटक फेकलं होतं P1चा पॉवर प्लेचा संदीप भोईरनं. यानं धावा खर्च केल्या होत्या 27. दुसरं षटक फेकलं अजय पाटीलनं. त्यानं धावा खर्च केल्या होत्या 21 आणि तिसरं षटक फेकलं होतं रेवननं. त्यानं धावा खर्च केल्या होत्या 11 आणि एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता दिनेश कुटारकर. चौथं षटक सांघिक कोट्यातील 4थं वैयक्तिक पहिलं. गोलंदाज अक्षय तांडेलचा वापर केला जातोय या 4थ्या षटकामध्ये. तिसरं षटक फेकलं होतं रेवण तांडेलनं. आता मध्ये त्याचाच बंधुराज यावेळेला अक्षय तांडेल 4थं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. समोर फलंदाज ज्याने षटकारानं खेळाची सुरुवात केली मंदार पाटील. 1 डाऊन साठी आलाय तो मात्र इथे स्ट्राईकला असेल. 7 चेंडूचा सामना केला. नो स्ट्राईकला पाहू शकाल सागर पाटील. त्याच्या बॅटमधनं 28 धावा आल्यात. तो सागर पाटील अजूनही मैदानामध्ये सज्ज आहे. आताचा बॉल सुरेख आहे. इथे विकेट किपर झाला बीट. आता नशिबाचा चौकार लॉंग स्टॉम्पला. इथे मात्र 4 धावा. गुड शॉट. हॅलो बॅटकर. लेगबायच्या स्वरूपात या 4 धावा. नशिबाचा चौकार. हॅलो. तर या दरम्यान ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ते विश्व हिंदू परिषद ठाणे जिल्हा संघटक मोतीरामदादा गोंदले यांचं आगमन झालं. या ठिकाणी त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सौरभ पाटील. विश्व हिंदू परिषदचे
मोतीराम दादा गोंदली याचं आगमन झालंय. त्याच्या समेत अक्षय पाटील भंडारली. मोस्ट वेलकम दादा, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. 67 धावा. इथे माझा चौकार ठोकला जातोय मदार पहाडीच्या बॅटबद्दल. या षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल उडवलाय, फिरवलाय, चेंडू सरळ जाईल, डीप बॅक टू स्क्वेअर लेग, लॉंग लॉंग बिग वे. इट इज अ 6 रन. गुड शॉट. झालं. विश्व हिंदू परिषद ठाणे जिल्हा संघटक मोतीराम दादा गोंडली त्याचं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला भेटलं. तर हा षटकार या षटकारीच्या मदतीनं धावपलकावरती धावा 73 धावा. 73 धावा धावपलकावरती. इथे गोलंदाजावरती या वेळेला प्रहार केला जातोय मंदार पाडीच्या माध्यमातून. या षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल सुरेख आहे, लोफुल टॉस बॉल, लॉंग ऑनला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र थोडे बंबल झालेत. दुसऱ्या अटेम्प्ट वरती येतील तोपर्यंत अवधी होता 2 फलंदाजांवरती 2 धावा पूर्ण करण्याचा. आणि या 2 धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा 75 धावा. 75 धावा धावपलकावरती. अजून या षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील गोलंदाज अक्षय तांडेलचे. इथे मात्र खराब गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून. या षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल उडवलाय. इथे मात्र चेंडू सरळ चालला, लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर, मंदार पाटीलच्या बॅट मधनं आलाय. दुसरा धमाका 6 धावा. धावपलकावरती धावा 81. पहिल्या सामन्यामध्ये भंडारली संघानं 91 धावा उभारल्या होता. मात्र यात त्यांचा इथे उच्चांक गाठेल का? इथे अर्जुन 11 टायगर संघ 81 धावा धावपलकावरती. इथे आक्रमण आणि फक्त आक्रमण केलं जातंय मैदानावरती मंदार पाटील आणि सागर पाटीलच्या बॅटबद्दल. आताचा बॉल उडवलाय, बॅटची एज, फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक जज करतोय. आता मात्र यावं लागेल माघारी मंदार पाटीलला. लागला दुसरा धक्का अर्जुन 11 टायगर संघाला. मंदार पाटील बॅक टू द डगआउट. डीजे माझे कबीरा माऊलीचं दर्शन घडवाल का. डीजे मास्टरच्या माध्यमातून अगदी गुलांच्या हाकेला धावणारी, नवसाला पावणारी आणि एकविरा देवीचं संगीत पाहायला भेटलं. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा 81 धावा. 4 षटकाचा वाजवी गिल संपला. तर याच्या पुढचा पहिल्या फेरीतील 6वा सामना होईल. देसाई संघाचा संघनायक आणि दिवा संघाच्या संघनायकाला हा 1 षटक संपल्यानंतर आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. देसाई संघाचा संघनायक आणि दिव्या संघाच्या संघनायकाला तर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या नाणेफेकी करण्यासाठी पंचांच्या भूमिकेत मेघनाथ पाटील, त्याचप्रमाणे स्क्वेअर लेगचे पंच जनार्दन वालिलकरला पाहू शकाल. तर गुणलेखेच्या भूमिकेत पवन पाटील, रोहित वालिलकर. तर नाणेफेकीसाठी दिवा संघाचे संघनायक आणि देसाई यामध्ये नाणेफेकी करतील. विश्व हिंदू परिषदचे ठाणे जिल्हा संघटक मोतीराम दादा गोंडली यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते या 2 संघांमध्ये नाणेफेकी करायची आहे.
तर आताचा बॉल उडवलाय, चेंडू मात्र हवेमध्ये इथे भरपूर उंच जातोय. लॉंग ऑन ला जज केलं मात्र वादळाला होता सागर पाटील नावाचा बादल मैदानात बाहेर लागला. तिसरा धक्का या वेळेला अर्जुन 11 टायगर संघाला. डीजे तर देसाई गावचे वैभव पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. या दादा मोस्ट वेलकम, सुस्वागत आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. वैभव पाटील यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. पहिल्याच बॉल वरती सागर पाटील नावाचं वादळ केलं जात आहे बाद गोलंदाज रेवलच्या माध्यमातून. आताचा बॉल इथे मात्र पाहावं लागेल, बॅटची एच, विकेट किपर जजेस इथे सुशीलला केलं जात आहे माघारी. लागणार चौथा धक्का टीम अर्जुन 11 टायगर संघाला. in the air and clap, 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 clap. आहे मनाने साधा अशी दादाची यादा एकच वादा अंतरा तुडादा कल्याण ग्रामीणचे एकमेव आमदार मनसेचे राजू दादा यांच्या स्वांग पाहिला डीजे मास्टरच्या माध्यमातून. इथे हॅट्रिक बॉल असेल, या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक प्रस्थापित करेल का गोलंदाज रेवंत तांडेल. हॅट्रिक बॉल समोर गोलंदाज वीरेंद्र पाटील साठी. या षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल इथे बॅटची चेंडू मागे चालला, क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवला जातोय चेंडू. एकदा पुढे दुसरीचा प्रयत्न, इथे मात्र दौडची संधी, तर इथे मात्र थोडी फेकी खराब आली, याचा फायदा उचलला आणि 2 धावा केल्या जात आहेत पूर्ण. आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 83. आताचा बॉल इथे मात्र पाहावं लागेल, इथे मात्र नावची संधी, इथे पाहता पाहता बघावं लागेल. तर या बॉलवरती एकदा अजून या षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. या बॉली सफल झाले, चेंडू उडवलाय, आता चेंडू सरळ जाईल इथे लॉंग ऑन सीमारेषेच्या, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. शिवाजी पाटीलच्या बॅटमध्ये षटकार साधावा. धावफलकावरती धावा 90 धावा. आज मात्र उच्चांक गाठला होता भंडारली टीमनं 91 धावा. तर शेवटचा बॉल शिल्लक असेल. या पहिल्या इनिंग मधला शेवटचा बॉल शिल्लक, समोर फलंदाज शिवाजी पाटील. आताचा बॉल पुन्हा एकदा सफल झाले होते, चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. आता पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर अर्जुन 11 टायगर संघानं धावफलकावरती धागा लगावल्या 90 आणि 91चा पाठलाग करावा लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. जय हनुमान बेतवडे संघाला. एक जबरदस्त
तर एक जबरदस्त खेळाडू पाहू शकाल पंकज पाटील टायगर गावचे. त्यांच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं, स्वर्गीय रोहिदास धर्मा पाटील डायगर. तर त्यांना आपण श्रद्धांजली देणार आहोत. तर सर्वांना विनंती करतोय, मान्यवरांना व्यासपीठावरती, त्याचप्रमाणे प्रेक्षकांना सुद्धा विनंती करतोय की आपण 2 मिनिटं एका जागेवर स्तब्ध उभं राहायचं. एक साथ सावधान. जय श्रीराम. तर येणारा 90 धावा 91 धावाचा कशा प्रकारे पाठलाग केला जातोय. तर एक आपल्या या विभागातील जबरदस्त समालोचक जगदीशजी पाटील सर मायक्रोफोन वरती बदल होतोय. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, एकत्र राहा. राष्ट्रपती चषक 2021 मायक्रोफोन वरती जगदीशजी पाटील सरांना. हेलो, थँक यू सो मच सौरभ. तर उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं जय हनुमान स्पोर्ट आयोजित दैसर मोरी राष्ट्रवादी चषक स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि स्पर्धा पाहतोय आपण राष्ट्रवादी चषक ही स्पर्धा आज आपण सकाळी पाहिलं, उद्घाटन सोहळा होत असताना. आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय जीवनशेठ वालिलकर, 14 गाव शहर संघटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, यांच्या वतीने ही स्पर्धा साकारली गेली आहे मैदानावरती. त्याचबरोबर नुकतंच ज्यांचं आगमन झालं आपल्या 14 गावातील अतिशय दानशूर व्यक्ती आणि ज्यांच्याकडे पाहिलं जातंय एक हिंदू विश्व परिषदेचे एक निष्ठावंत कार्यकर्त्याचा प्रभास, त्याचबरोबर त्यांनी केलेलं कार्य. आणि जेव्हा जेव्हा संकटामध्ये बऱ्याचशा व्यक्ती असतात तेव्हा मात्र संकटावरती धावून जाणारे हे आपल्या 14 गावातील अतिशय दानशूर व्यक्ती सन्माननीय मोतीराम दादा गोंदले या स्पर्धेचा आहे मंचावरून आनंद घेत असताना त्यांचं मी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. तर सामने ते पाहायला मिळतंय टायगर विपक्ष, दुसरीकडे पाहतोय आपण जय हनुमान बेतवडे संघ. ज्या पहिल्या सत्रामध्ये टायगर संघाने 90 धाबा कुठल्यात 91 धाब्यांचं लक्ष असेल, मात्र आहेसकर हा भंडारली टीमच्या नावावरती ज्यांनी 91 धाबा कुठल्या होत्या. तर सामना सुरू होतोय, सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय अजय पाटील आणि जय भोईर. पहिलाच बॉल स्केअर ऑफ द विकेट खेळायचा होता, टॉपेज लागतोय सुशील झेल खाली आणि झेलचा अंदाज घेता आला नाहीये आणि तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. तर पहिल्याच बॉलवरती 2 धावा मिळाल्यात. अजयला मात्र चांगला खेळ करावा लागेल, जो सिनियर संघाचा सिटीजन खेळाडू आहे. मात्र 91 धाबांचं फार मोठं लक्ष 5 ओव्हर मध्ये. अठरा 18.20 सरासरीने या धावा कुटाव्या लागतील. फुल टॉस आणि सरळ मिडॉनला क्षेत्ररक्षक होते, साधा सोपा झेल टिपला जातोय आणि अजय पाटीलचा होतोय तो खेळ समाप्त. डीजे तर पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. त्याच्यानंतर फलंदाज बाचाला अतिशय चांगला झेल मिडानला टिपत असताना पहिला धक्का दिला जातोय. गोलंदाज पाहतोय आपण वीरेंद्र पाटीलला, पहिलं षटक घेऊन आले आपल्या डायगर टीमच्या वतीने. त्याच्यानंतर आणखीन एक सामना पाहता येईल. पहिल्या फेरीतील
शेवटचा सामना दिवा बी विपक्ष देसाई या दोन टीम मध्ये. आताचा बॉल स्क्वेअर ऑफ दी विकेट. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेला मात्र पा चेंडू बाउंड्रीवर जाऊन परत आला. असं चित्र पहिल्यांदा पाहायला मिळालं. तर निश्चित तिथे एखादा स्टोन असेल दगड असेल त्याला मात्र चेंडू डायरेक्ट हिट झाला आणि पाठीमागे परतला. 2 धावा मिळाल्यात. जवळजवळ चौकारच होता मात्र या 2 धावा मिळतात त्या या बेतवडे टीमला. पहिल्या सत्राचा विचार केला फार उपयुक्त पारी साकारल्या डायगर टीमच्या वतीने. प्रत्येक फलंदाजाने मात्र चांगली फलंदाजी केली. फटका चांगला स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणी षटकार. पहिला षटकार पाहायला मिळतोय. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत मात्र दुसरी धाव येथे मात्र मिळेल का. आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जातोय. षटकार आल्यानंतर पाहतोय फलंदाज प्रथमेश पाटीलला त्याच्या बॅट मधून आला एक षटकार. धावसंख्या धावपळकावरती 12 धावा. प्रत्येक षटकामागे जवळजवळ 18ची सरासरी कायम टेबाची ती या बेतवडे टीमला. आताचा बॉल ऑनसाइडला खेळायचं होतं. पंच वाईडची खूण करतात आणि एक धाव अबांतर स्वरूपाने मिळतोय त्या टीमला. यावेळी चेंडू पाठीमागे चालला होता. शॉर्ट शेअर लेगला झेल टिपला. दुसरा धक्का लागतोय तो जानुमान बेतवडे टीमला. तर पहिल्या षटकात 2-13 अशी थोडीशी बिकट परिस्थिती पाहायला मिळतोय आपल्याला. ती मात्र या बेतवडे टीमची 91 धाबांचा पाठलाग करायचा आहे. आज मात्र एका पट्टीवरती सकाळपासून धाबाच पाहायला मिळाल्या. पहिल्या सामन्यामध्ये 91 धाबा झाल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 74 आणि आता मात्र 90 धावा पाहायला मिळतात आपल्याला. प्रत्येक मॅच मध्ये मात्र खूप मोठ्या धावा पाहतोय आपण. गोलंदाज पाहतोय सुशील पाटील. दुसरं षटक एक डावकुरी आताचा फलंदाज रोहित आणि त्याचबरोबर जय स्ट्राईक वरती. तर दुसरं षटक पाहायला मिळतं आपल्याला नावाली एन कडून. पहिलाच बॉल पुल करायचा होता. बॅट वरती व्यवस्थित नाहीये. झेल ड्रॉप. बराच वेळ चेंडू हवेत होता आणि तिथे मात्र झेल सुटला जातोय. पहिल्याच बॉल वरती मिळाली ती एक धाव. स्ट्राईकला पुन्हा एकदा रोटेट केलं जात आहे. एक उजव्या आणि एक डावकरी हाताचा फलंदाज आहे त्यामुळे ते स्ट्राईकला रोटेट केलं जातोय. या वेळेस अगोदरच खेळत मात्र चेंडू थोडासा उशिराने ट्रॅव्हल होता. हलकासा अपील काढण्याचा प्रयत्न केला. एसटी रक्षकाने चेंडू जातोय तो डॉट. मात्र एक डॉट चेंडू या सामन्यावरती पकड निर्माण करेना कारण अगोदरच भक्कम स्थिती निर्माण केली आहे डायगर टीमने. एकूण 14 धाबा धापळकावरती लागत असताना आताचा बॉल पुन्हा एकदा डाट. चांगली गोलंदाजी सुशील पाटीलला पाहतोय आपण त्या दुसऱ्या षटकामध्ये डायगर्ड संघाच्या बाजूने. दोन चेंडू डॉट फेकले जातात. पुन्हा एकदा चेंडू
पाहतोय पण लेग स्टम्पला होता, बाडीला टच झाला आणि आणखीन एक डाट बॉल. निश्चितच चेंडूचं डाट आले तर सामना सोडावा लागेल बेतवडे टीमला, कारण अगोदरच एक फ्लाइंग स्टार्ट देण्याची गरज होती आणि ती मात्र ते पाहतोय पण मिळत नाहीये. आत्ताचा बॉल एज लागतोय, चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल होतोय, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, फलंदाज होईल तो बाद धावचीच्या स्वरूपामध्ये आणि तिसरा धक्का बेतवडे संघाला. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मोनिश मैदानावरती येतोय. आताचा बॉल थोडासा आखूड टप्प्याचा बॉल फेकलाय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटक समाप्त झालाय. दुसरा पहिल्या षटकात आल्या होत्या 13 धावा आणि या षटकाचा विचार केला तर फक्त एकाच धावेचं षटक फेकलंय, एक धाव आणि एक फलंदाज बाद केलाय तो गोलंदाज सुशील पाटीलने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या दुसऱ्या षटकामध्ये. या ठिकाणी पाहतोय 2 षटकामध्ये फार कमी धावा पाहायला मिळतात. एकूण 14 धावा पाहतोय शिवाजी पाटील तिसरे षटक घेऊन टीमच्या वतीने. स्ट्राईक वरती पाहतोय लेफ्ट हँड बॅट्समन जयला पाहतोय, सलामीचा बॅट्समन आहे, जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये बदल या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला, कारण डावकरी त्याचा फलंदाज आहे. राऊंड विकेट. या वेळेस चांगला ऑन साइडला अलॉंग द कार्पेट बेगाने जातो. 2 क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार. शनिवार रविवारी हो मॅची खेळायला चौकार पहिल्याच बॉलवरती जयच्या बॅट मधून. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा फ्लॅट देण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बराच वेळ लावत होता, क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर गेलाय आणि तोपर्यंत मात्र ते एक धाव पाहतोय आपण चौकाराला. त्याच्यानंतर मात्र एक धाव शिवाजी पाटीलला पाहतोय. तिसरा षटक या डायगड टीमच्या बाजूने. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत झाली आहे, पाहिजे तशी फटकेबाजी करू दिली नाहीये या बेतवडे टीमला. स्विच हिट फटका चांगला आहे मात्र डिपिश कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, एक जा मिळेल. एका दाब्याने मात्र डापळक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 20 धावा पाहतो आपण या मैदानामध्ये पाहिलं तर धाबांसाठी इथे संघर्ष करावा लागलाय. त्याचा फटका पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक जा मिळेल आणि एका धाबेने मात्र इथे काही फरक पडणार नाही. या डायगड टीमला फरक पडेल तो मात्र या बेतवडे संघाला. आताचा बॉल फुलटॉस होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न
आणि पुन्हा एकदा फलंदाज या ठिकाणी पाहतोय आपण. धाव मिळाली आहे, 1 धाव. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. तळवार पडे मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. सामन्यामध्ये मजा नाही आहे. जी फटकेबाजी करायला पाहिजे होती ती फटकेबाजी पाहा मिळत नाही. यातून मात्र 1 धाव पाहतो. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हर मध्ये फक्त धावा झाल्यात 23 धावा. धापळकावरती झाल्यात. 91 धावाची गरज असताना मात्र या 23 धावा पाहायला मिळतात. उर्वरित समीकरण 12 बॉल 68 धावा. तर पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या 13. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 1च धाव आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहतोय फक्त 9 धावा. त्यामुळे आता समीकरण थोडस भरपूर मागणं पाहायला मिळतोय. गोलंदाज पाहतोय 4थं षटक सागर पाटील. जय स्ट्राईक वरती डावकर त्याचा फलंदाज. यावेळेस फटका चांगला सजवायचा होता. टॉपेज आहे, झेल होईल का? अतिशय सुरेख झेल टिपल्या जातोय. फलंदाज बाद 5वा धक्का. लक्ष ठेवा आपण जरा. यावेळेस चांगला बॉल होता आणि एक डॉट चेंडूची सांगता पाहा मिळतो आपल्याला. गुड कमबॅक. आता मात्र सामना एक पाहतोय आपण. सामन्यामध्ये मजा नाहीये कारण मोठे फटके येणं गरजेचं होतं. मात्र अचूक टप्प्यावरती केलेली अचूक गोलंदाजी या ठिकाणी पाहा मिळाली आणि एका ठराविक अंतराने फलंदाज बाद झाल्यात. आताचा बॉल चांगला होता. जागा बनवून खेळायचा होता. हलकसा अपील केला. अपीलमध्ये जास्त उत्साह पाहा मिळाला आणि एक डॉट बॉल. अद्यापर्यंत सागरच्या षटकामध्ये पाहतो एकही धाव आली नाहीये. 3 चेंडू डॉट फेकल्यात. त्याच्यामध्ये 1 विकेटचा समावेश पाहा मिळाला. स्लोअर चेंडू गती परिवर्तन केलंय बॉलवरती. अतिशय चांगला वेगाने आले आणि मधीतच स्लो चेंडू फेकला. चेंडू गेलाय तो डॉट. तर आता मात्र पाहतोय इथून यावेळेस केअर ऑफ द विकेट. चेंडू आबेत आणि झेल मात्र वीरेंद्रच्या थोड्यासा आबागेच्या बाहेर होता. इथे मात्र 1च धाव मिळेल. एका धाब्याने मात्र धावसंख्या पाहा मिळतो आपल्याला 24 धावा. शेवटचा बॉल या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहिले आपण. आताचा बॉल अगोदरच खेळल्यात. चेंडू गेला तर डॉट. अतिशय चांगली षटक. या षटकात सुद्धा 1च धावा पाहायला मिळाले. शेवटचं षटक असेल. आता मात्र 5 ओव्हरचा सामना पाहायला मिळतो. नेक्स्ट मॅच साठी आपण रेडी राहा. दिवा संघ आणि देसाई संघ या 2 संघामध्ये पहिल्या फेरीतील अंतिम आणि शेवटचा सामना पाहायला मिळाला मैदानावरती. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील सामने सुरू होतील. 4 षटकांचे सामने असतील दुसऱ्या फेरीतील. पहिला सामना बाळेगाव विपक्ष भंडारली आणि त्याच्यानंतर विजेता संघ असतील. गोलंदाज एक यंगस्टरला पाहतोय मैदानावरती निशांतला. शेवटचं ओव्हर
पहिलाच बॉल थोडासा बाउन्स दिला आणि चेंडू गेलाय तो डॉट. या वेळेस हलक्या हाताने खेळला जातोय चेंडूला एका धाबेसाठी. हा खेळ मात्र वन साइड मॅच पाहायला मिळतो. या थोडस प्रेक्षक वर्ग नाराज आहे कारण या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये फार मोठ्या धाबा पाहायला मिळाल्या आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना मात्र पूर्णपणे नांगी टाकली बेतवडे टीमने. जी अपेक्षा होती फलंदाजांकडून तरी मात्र एकही फलंदाजाला दमखम दाखवता आला नाहीये. चांगल्या हाताने चेंडू गेलाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. तर चौकाराला बऱ्याच वेळानंतर एक चौकार पाहायला मिळतो आपल्याला. आताचा बॉल पुन्हा एकदा चेंडू मिडॉप मधून पुढे जातोय. एक धाव, एक धाव तून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नाही घेतले, ओके. तर आता मात्र सामना फक्त औपचारिकता बाकी आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा फुल टॉस, फलंदाज बाद होईल ते. तर शेवटचा बॉल या इनिंग मधला पाहायला मिळतोय ते मात्र सामना बेतवडे विपक्ष डायगर या दोन टीम मध्ये पाहायला मिळाला आपल्याला. आणि या ठिकाणी सामना जिंकलाय तो मात्र डायगर संघाने. तर निश्चित एक वन साइड मॅच पाहायला मिळाली. या ठिकाणी जी गरज होती धावांची ती करू शकले नाही आहे आणि पहिल्या सत्रामध्ये खूप धावा बनवल्या गेल्या आणि एकंदरीत विचार केला तर डायगर टीमच्या वतीने सलामीला येत असताना मात्र सागर पाटीलने 28 धावांचं योगदान दिलं आणि तोच ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्काराचा हिरो.